सर्वांना नमस्कार. आवाज येतो सगळ्यांना? ओके. सर्वप्रथम मला TV9ने इथे इन्व्हाइट केलं, तर सर्व जे काही पदाधिकारी असतील TV9चे त्यांचे धन्यवाद मानतो. आणि आजचा आपला जो मेन उद्देश आहे इथे, तर इंजिनिअरिंगमध्ये करिअर काय काय आहे याच्याबद्दल आज मी बोलणार आहे. माझं इंट्रोडक्शन तर झालेलंच आहे. मी फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनल चालवतो आहे, ज्याच्यात माझ्याकडे जवळपास 4 लाख विद्यार्थी आहेत. आणखीन काही चॅनल आहेत, वेगवेगळे चॅनल आहेत. याच्या व्यतिरिक्त ॲपमध्ये पण आहेत 2 लाख विद्यार्थी आहेत. आणि आज आपला जो उद्देश आहे, आता खूप विद्यार्थी महाराष्ट्रातले मी बघतोय सुरुवात करतात JEE पासून. करेक्ट आहे? करतात ना? किती जण JEE पहिल्यांदा आधी ट्राय करत होते? हात वर करा बरं. जितके विद्यार्थी आहेत JEE ट्राय करत होता. तू पण JEE? तू पण? ओके. JEE ट्राय करत होते. बरं, ठीक आहे. मग आता काय केलं तुम्ही? CET. तू बेटा CET दिली? तू पण? तू CET दिली? अरे JEE करत होता ना? मला हेच सांगायचं आहे की खूप विद्यार्थी सर्वात आधी ट्राय काय करतात? JEE. आता तुमच्यासारखे इतकेच विद्यार्थी करत नाही, खूप काही विद्यार्थी आहेत JEE ट्राय करतात. पहिल्यांदा 10वी पास झालं. आपल्या महाराष्ट्रामध्ये 10वी पास होणाऱ्यांची संख्या खूप आहे आणि झाले तर झाले, पर्सेंटेज खूप जास्त पडतात. 90, 85, 97, 99, 100 आउट ऑफ 100 काही विषयामध्ये. अरे बाबा बाबा बाबा, काय सांगावं, एवढे पेढे वाटतात की नाही 2-4 गावा मिळून. पाहुण्या रावण्याला फोन करतात सगळेजण, आम्हाला असले पर्सेंटेज पडले की नाही, आहे ना, वाटतं की नाही, किती आनंद असतो. आणि त्या खुशीत असं वाटतं की आता मी JEE मेन काय ॲडव्हान्समध्ये मी IITच्या पहिले 5 कॉलेज टॉपमध्ये तिथं पोहोचणार आहे. तो जोश. आता खरंच याबद्दल आईवडिलांनी पण विचार करायला पाहिजे, असं माझं एक मत आहे. की ठीक आहे बाबा, पर्सेंटेज हे पर्सेंटेज पुरते आहेत. खूप छान गोष्ट आहे, पर्सेंटेज पडले तुम्हाला, आम्ही अभिनंदनच करणार आहे, तिच्यात कोणती मात्र शंका नाही. पण आपल्याला एवढे पर्सेंटेज पडले मुलाला, पण त्यांनी नॉलेज किती गेन केलं हा प्रश्न आधी आपल्या मुलाला स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. मी अक्षरशः इथे म्हणजे गेली मी 21 वर्ष झाले, म्हणजे 22वं वर्ष आहे सर माझं आता. मी टीचिंग फील्डमध्ये आणि मी हेच काम करतो. ठीक आहे. जेव्हा मुलगा 10वीतून ज्याला 95-96% पडल्या जातात, आता कॉमन प्रश्न असतो, न्यूटनचे नेम सांग. AK-47 गोळी माहीत आहे सर, बंदूक. खट असे लॉ सांगतात की नाही सर मुलं, त्यांचं ऐकून असं वाटतं की बापरे काय अभ्यास असेल. पण जेव्हा मी त्याला एखादा अप्लाइड प्रश्न विचारला, मला समाधानकारक उत्तर भेटत नाही. कारण काय बरं? 10वीपर्यंतचे जे विद्यार्थी असतात, माझ्या मते 95-90% विद्यार्थी हे पाठांतर करतात, एक्झाम देतात, मार्क पडतात. या मार्काशी फक्त या गोष्टीचा संबंध आहे. आपल्या महाराष्ट्रात मॅक्झिमम मुलं अशी आहेत. मी म्हणत नाही की 100%, 10% अशी पण आहेत की खरंच ते नॉलेज गेन करतात, त्या नॉलेजचा उपयोग करतात आणि म्हणूनच ते IIT पर्यंत पोहोचतात. जे काही आपल्या देशामध्ये 23 कॉलेजेस आहेत, मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला इथे. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की जर तुमचे भाऊ बहीण कोणी जर असतील आता 10वीत, तर त्यांना जरासं व्यवस्थित बघा की आपला मुलगा कुठे जाऊ शकतो. तो खरंच IIT, काय मुलं NDA करतात. 300 मार्काचं एक्झाम आहे सर, NDAची एक्झाम म्हणजे 300 मार्क मॅथमॅटिक्स आहे, 900 मार्काची एक्झाम आहे. आता त्याला मॅथ काहीच येत नाही, तुम्ही NDAला टाकून राहिले. आधी प्रश्न विचारायला पाहिजे आपल्याला करिअर कुठं करायचं. आणि मी सर्वसामान्य विद्यार्थी, ॲव्हरेज जरी विद्यार्थी असेल तर त्या ॲव्हरेज विद्यार्थ्यांनी कुठपर्यंत जाऊ शकतो, कुठपर्यंत पोहोचू शकतो, याच्याबद्दल मला आज बोलायचं आहे. आणि ही खरी परिस्थिती आहे. हे प्रत्येक पॅरेंट्सनं सुद्धा बघितलं पाहिजे की आपला मुलगा खरंच IIT करायचं म्हणतोय, JEEचे क्लासेस लावायचं म्हणतोय, किती फीस आहे. काही तर पॅरेंट ठीक आहे, आता तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी राहता, मला वाटतं ॲव्हरेज पॅरेंट्स आहेत सगळे. पण काही पॅरेंट्स असे शेती करतात, खूप काही कबाड कष्ट करावं लागतात, कंपनीत जावं लागतं आणि 3-4 लाख रुपये फीस कोणी कोट्याला पाठवतं. अरे पाठवण्याबद्दल काही मत नाही, पण खरंच आधी विद्यार्थ्याची तुम्ही चाचणी घेतली पाहिजे, परीक्षा घेतली पाहिजे. आणि तुम्हाला मी तिच्यावर असं ऑप्शन सांगणार आहे की JEE करून नंतर ॲडव्हान्सची एक्झाम करून IIT चांगलं कॉलेज भेटल्यानंतर जे पॅकेजेस भेटतात ते महाराष्ट्रातल्या सुद्धा काही असे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत,
तुम्ही ते करून सुद्धा तेवढ्याला पॅकेजपर्यंत गेलेले विद्यार्थ्यांचं माझ्याकडे आजपर्यंत नाव आहे. मी एक यूट्यूबर आहे. माझ्याकडे टोटल 6 लाख विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्याचा अनुभव माझ्याकडे आहे आणि तोच अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता तुमच्यासमोर बघा मी काय केलेलं आहे. वरी लिहिलेलं आहे IIT, NITs, IIITs, GFTI हे तुमचे सगळे जे काही कॉलेजेस आहेत, जे मुलं ज्यांच्यासाठी खूप काही रात्रंदिवस कबाड कष्ट करतात, ते कष्ट करत असताना त्यांचं ड्रीम असतं सर्वात आधी ते असतं IIT. करेक्ट आहे. टोटल 23 कॉलेज आहेत भारतामध्ये. टोटल जागा किती आहेत? 17,740 जागा आहेत. कोणाला आयडिया आहे का JEEची एक्झाम किती विद्यार्थी देत असतील? कोणाकडे आयडिया आहे? कोणाला माहिती आहे की इथे रफ आयडिया सांगू शकेल? देऊ शकता आयडिया? पूर्ण भारतातून किती आयडिया देऊ शकतात? रफ आयडिया. करेक्ट आहे. 12 लाखच्या वर, कमी नाही पण. बरोबर आहे. आता मला एक सांगा, तुम्ही सांगितलं 12 लाख विद्यार्थी देणार आहेत. पर्सेंटेज काढलं का तुम्ही? इथे 17,740 विद्यार्थ्यांना फक्त ॲसिड भेटणार. बरं, असं आहे का हे 23च्या 23 जेवढे बी कॉलेज आहेत हे टॉप लेवलचे आहेत का? 23च कॉलेज आहेत पूर्ण भारतात आणि तिच्यामध्ये तुम्हाला टॉप लेवलचे 5 कॉलेजेस आहेत. आता 5 कॉलेजमध्ये तुम्हाला एक सांगतोय, सगळ्यांचं स्वप्न असतं CS. करेक्ट आहे ना? सिव्हिल घेणार आहे का कोणी? मेकॅनिकल? मग आता मला सांगा, तुम्हाला त्या सीट किती भेटणार आहेत, किती नाही याचा विचार करा. आणि आपण लाखो रुपये, म्हणजे आता मी काही कोणावर असा क्लेम करत नाही, कदाचित हे शब्द वाईट वाटू शकतात. कोचिंग क्लासेसची भरती करतोय आपण, कमाई करायची आपण आणि भरती करायची, बस. हा सध्या बिझनेस चालू आहे. आता रियालिटी अशी आहे, मला सांगायचं तात्पर्य, नंतर येतं NIT 24,229 जागा आहेत. नंतर आपल्याकडे आहे IIITs 8,500. आता वास्तविक पाहिलं तर इथपर्यंतच डेटा पाहिजे होता. ठीक आहे. हे गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट मी पण घेतलेले कॉलेजेस. टोटल कॉलेजेसमध्ये ज्या जागा आहेत ह्या तुम्हाला 60,000च्या अप्रॉक्सिमेटली आहेत. पण ह्या 60,000 जागा खरंच तुमच्या फायद्याच्या आहेत का? नाही आहेत. मग आता 12 लाख विद्यार्थी एक्झाम देणार आणि तिच्यातून ज्याला CSE पाहिजे, ब्रँच पाहिजे, त्याच्यात फक्त तुम्हाला 10,000च्या जवळपास मुलांना CSE भेटणार आहे. आणि त्यावेळेस तुम्ही विचार करा की आपण लाखो रुपये फीस भरणार आहात. म्हणजे आत्ता मला एक पॅरेंट भेटले आणि त्यांनी सांगितले की माझा मुलगा आता सर 8वी 9वीत काहीतरी आहे. मुलगींचं तर झालं सर, जाऊ द्या, पण आता काही नाही, मुलाबद्दल तरी सांगा. आता मला सांगायचं तात्पर्य, आधी डिसिजन घ्या. काही मुलं नंतर, आता इथले जेवढे बिन विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की आम्ही JEEची तयारी करत होतो सर, आणि नंतर ट्रॅक बदलला. काय केलं? सीटमध्ये आले. आधी आले असते तर COP भेटलं असतं, विजयडिया भेटलं असतं, ICT PICT, वालचंद KK कॉलेज, वाघ, चांगले तुम्हाला कॉलेजेस भेटले असते. पण तुम्ही वेळेवर आल्यामुळे तुमचा खूप मोठा एक लॉस होणार आहे. कारण की तुम्ही 2 वर्ष पूर्ण बर्बाद केले. आता तुम्हाला ट्रॅकवर येणं आणि पुन्हा तिच्यावर CETवर चांगलं कॉलेज भेटण्याचे स्वप्न पाहणं थोडंसं कुठे ना कुठेतरी हार्ड जातं. काही मुलं पहिल्यापासून तयारी करतात. आपल्याकडे दुसरं एक असतं, 11th इयर इज अ रेस्ट इयर. आरामाचं मस्त आराम करता. मग कसं चांगलं कॉलेज भेटणार आहेत? तर मला थोडक्यात हा डेटा तुमच्यासमोर मुद्दामून मांडला आहे, जेणेकरून की तुमच्यासमोर हे खरा पिक्चर येणं गरजेचं आहे. हे 23 कॉलेज आहे, पूर्ण जागा दिल्या, कुठले कॉलेज आहेत आहे ना. आता या 23 कॉलेजसाठी खूप लोक प्रयत्न करतात, करायला पाहिजेत. पण आधी तुम्ही बघा आपला मुलगा तिथपर्यंत पोहोचू शकतो का. तेवढाले फीस भरण्याच्या ऐवजी तुम्ही हाच खर्च जर व्यवस्थित जर केला, एक तर खर्च वाचेल, तुमच्या ड्रीम कॉलेज जे असेल ते ड्रीम कॉलेजसुद्धा तुम्हाला महाराष्ट्रातलं, मी तर म्हणतो, मी जे नाव घेतोय COP, VJT, ICT PICT, वालचंद KK कॉलेज, हे जे काही कॉलेजेस आहेत, नाशिकला कॉलेज आहे चांगलं आहे, नांदेडला सुद्धा GGS कॉलेज चांगलं आहे, काय हरकत नाही, असू द्या ना. थोडंसं ग्रामीण, पुण्यावाल्यांना वाटतं की ग्रामीण कॉलेज आहे, काय हरकत नाही. पण मला काय म्हणायचं, तुम्हाला इथून जर चांगले प्लेसमेंट भेटत असतील, तुमचं फ्युचर चांगलं होत असेल तर काय फरक पडतं. आणि महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हे IIT कॉलेजेस आहेत. मी जे हे महाराष्ट्रातलं कॉलेज सांगतोय हे IIT कॉलेजेसच आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं करू शकतात, तुम्हाला तेवढी गॅरंटी असेल तर निश्चितच करायला पाहिजेत. पण जे ॲव्हरेज विद्यार्थी आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा एकदा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे मी मुद्दामून लिहिलेले आहेत, किती कॉलेजेस आहेत का आहे, जे IITचे कॉलेजेस आहेत दिलेले मी, 23 कॉलेज, 31 कॉलेज NITचे कॉलेज आहेत, है ना. हे सगळे कॉलेजेस लिहिलेले आहेत. ठीक आहे. आता महाराष्ट्रातलं जर तुम्ही CET करायचं ठरवलं असेल, समजा तुम्हाला वाटतं की नाही बाबा, आता मी तुम्हाला सगळा डेटा पूर्ण ऑल इंडियाचा सांगितला, 60,000. किती सांगितलं आहे?
60,000 सांगितलं. तिच्यासाठी आत्ताच एका मॅडमनं उत्तर दिलं, मिनिमम सर 12 लाख विद्यार्थी ट्राय करतात. आता मी जे तुमच्यासमोर डेटा मांडतोय तो फक्त महाराष्ट्रातले जे काही तुम्हाला नामांकित कॉलेज सांगितलेत. मी तर काही काही विद्यार्थ्यांना जर NITमध्ये जर नंबर लागत असेल आणि त्याला जर इकडे COP भेटत असेल तर मी COPमध्ये पाठवतो. असे कित्येक विद्यार्थी आहेत, मी नावसुद्धा सांगू शकतो. असल्या विद्यार्थ्यांना इथं पाठवल्यानंतर त्याचं आता चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट झालं आणि त्यांनी माझ्या घरी प्रत्यक्षात भेटायसाठी आले आणि म्हटले की सर बरं झालं मी NITमध्ये गेलो नाही. म्हटलं का रे? सर मी ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत होतो तिथे सुद्धा खूप विद्यार्थ्याचं प्लेसमेंट झालं नाही आणि माझं पहिल्याच मला जिथं पाहिजे तिथं माझं प्लेसमेंट झालेलं आहे. बरोबर आहे. तर मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पण 1.25 लाख सीट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, मला मान्य आहे की प्रत्येक ठिकाणी खूपच छान असेल असं नाही आहे. पुणे मुंबईसारख्या ठिकाणी कॉलेजेस चांगले आहेत, काही ग्रामीण भागात बिन कॉलेज चांगले आहेत असं समजू नका की नाही आहेत. मी नांदेडला HGGS कॉलेजचं नाव घेतलं, नाशिकला KK वाघ कॉलेजचं नाव घेतलं, नागपूरला गेले तर तुम्हाला रामदेव बाबाचं कॉलेजचं नाव घेऊ शकतो, छत्रपती संभाजीनगरला गव्हर्नमेंट कॉलेज चांगलं आहे. आहेत ना कॉलेज चांगले आहेत असं नाही आहेत. तर मला सांगायचं आहे की महाराष्ट्रातला एका राज्यापुरतं विद्यार्थ्यासाठी एवढ्या मोठ्या सीट अवेलेबल आहेत, तुम्ही विचार करू शकता. आणि असं नाही की तुमचा एखाद्या चांगल्या कॉलेजला नंबर लागल्यानंतर खरंच तुमचं फ्युचर ब्राईट होईल का, असं नाही. 4 वर्ष तुम्हाला खूप छान अभ्यास करावा लागेल. तुमचं कम्युनिकेशनवर तुमची कमांड असली पाहिजे, तुमचं ग्रुप डिस्कशन चांगलं असलं पाहिजे, तुमचा अभ्यास चांगला असला पाहिजे. सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तरच तुम्ही COPला पोहोचल्यानंतर तुम्हाला कुठेतरी फ्युचरमध्ये चांगले प्लेसमेंट भेटणार आहे. नाही तर तुमचा COPला नंबर लागला आणि सर मी रात्रंदिवस हॉस्टेलमध्ये झोपणार आहे, खूप छान कंपनी येईल तुम्हाला आणि उचलून घेऊन जाणे, असं होणार आहे का? त्यासाठी मेहनत तर कुठेही करावं लागेल. काही काही विद्यार्थी माझ्या पाहण्यात असे आहेत, एकदम साध्या कॉलेजमध्ये CSE त्यांनी केलं आणि नंतर काही बाहेरून कोर्सेस केले, कम्युनिकेशन चांगलं, इंग्लिश चांगली केली, त्याच्यानंतर त्यांचं जे काही ग्रुप डिस्कशन आहे, लोकांसोबत इंटरॅक्शन हे खूप छान आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना COPच्या विद्यार्थ्या एवढं सुद्धा त्यांना पॅकेज भेटलेलं आहे. हे माझं उदाहरण आहे. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जर इंजिनिअरिंग महाराष्ट्रातून जरी करत असाल तर करू शकता आणि खूप चांगल्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. आता तुम्हाला इथं मी मुद्दामून टोटल इंजिनिअरिंग सीट अप्रॉक्स आहेत, ठीक आहे, 1.25 लाख जवळपास एवढ्या सीट्स आहेत. आता दरवर्षी तुम्हाला माहिती आहे की खूप कॉलेजेस बंद पडतात, चालू होतात, याच्यामुळे हा आकडा मागे पुढे होऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर जवळपास 500 कॉलेजेस आहेत, काही प्रायव्हेट कॉलेज आहेत, आता तर खूप काही सेल्फ फायनान्स डीम युनिव्हर्सिटी पण निघालेल्या आहेत आणि खूप छान काम बिन करता येतं, असं काही नाही, ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला मी आत्ताच नाव सांगितलं COEP कॉलेज आहे ना. आता इथे मला वाटतं की ज्यांचा NIT मी आत्ताच सांगितलं की NITमध्ये लागणारा माझा एक विद्यार्थ्याचं नाव पण मला माहिती आहे, सुमित गिरणार नावाचा विद्यार्थी ते NITमध्ये त्याचा नंबर लागला होता. तर मी त्याला सांगितलं तुझं COPला चालला जा आणि अक्षरशः मी त्याला सांगितल्यानंतर त्याने जेव्हा केल्यानंतर त्याचं प्लेसमेंट झाल्यानंतर माझ्या घरी आला तो. आता येण्याचं कारण काय तर त्याला खूप चांगलं प्लेसमेंट झाल्यानंतर त्याला वाटलं की खरंच सरनं जो निर्णय सांगितला तो निर्णय माझ्या कामात पडला. तर आता तुम्ही इथले पुण्याचे सर्वजण आहात तर तुम्हाला माहीत आहे COPबद्दल काय जास्त सांगणार नाही मी, पण इथे चांगला तुम्हाला जर पर्सेंटाईल असतील, आता मार्क आणि पर्सेंटाईलमध्ये पण फरक आहे, याच्यावर जाऊ नका. 99.94वर CSEला नंबर लागेल तुम्हाला. आता ते पर्सेंटाईल म्हणल्यानंतर ते थोडंसं जास्त वाटतं. मार्क सांगायचे झाले 170च्या जवळपास मार्क जर असतील, प्रत्येक शिफ्ट वाईज वेगवेगळे असतात, प्रत्येक मार्क जे आहेत त्याचं पर्सेंटाईल तेवढंच होईल, हे काही मी निश्चित सांगू शकत नाही, तुम्हालाही माहिती आहे. तर याच्यावर नंबर लागू शकतो. आता इथे पण मोठमोठ्याल्या कंपन्या येतात, जसं गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, आता खूप काही कंपन्या, आता मी काय नाव सांगत बसणार नाही. इथे पण मला सांगायचं आहे जिथं IITच्या कॉलेजला जे कॅम्पस इंटरव्ह्यू ज्या कंपन्या घेतात त्या COPला घ्यायला. मग मला काय म्हणायचं आहे, तुम्ही जर एक खरंच तुम्हाला माहिती आहे आपण JEE करू शकत नाही, ॲडव्हान्स करू शकत नाही, तर CETचा आधीपासूनच अभ्यास करायला पाहिजे, ठीक आहे. मी यांचे पॅकेजेससुद्धा सांगणार आहे समोर. बघा इथं हायेस्ट पॅकेज दिसतं आहे. आता हे काय प्रत्येकाला भेटत नाही, मलाही माहिती आहे, नाही तर असं वाटेल की सर आम्हाला हे असंच भेटेल काय, असं नाही. पण मी एक ॲव्हरेज पॅकेज मी एक तिथं लिहिलेलं बघा, 11 लाख 10 लाखपर्यंत पण ॲव्हरेज पॅकेज भेटू शकतं. मग मला एक सांगायचं आहे की तुम्ही जर खरंच प्रॉपर आत्तापासून किंवा तुमचं आता करणार आहात इथून समोरचं जी काही जर्नी असेल, या जर्नीमध्ये तुम्ही प्रॉपर जर प्लॅन केले, प्रॉपर अभ्यास केला
प्रॉपर सगळ्या गोष्टी कॉलेज अटेम्प्ट करणे सगळ्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच तुम्हाला हे पॅकेजेस भेटू शकतात. दुसरं एक आहे, सगळ्यांना माहिती आहे VJTI महाराष्ट्रातलं टॉप कॉलेजमध्ये येतं आणि इथे पण चांगले पॅकेजेस भेटतात. आता या ठिकाणी तुम्हाला मुंबईला आहे तर माहितीच आहे, इथे पण चांगले पर्सेंटेज लागणार आहेत. आता हे पर्सेंटेज जे दिले तर मी मॅक्झिमम CSE, कारण की मला माहिती आहे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना CSEकडेच पळायचं आहे ना, त्याच्यामुळे हे पर्सेंटेज हायेस्ट पॅकेज दिलेले आहेत, सगळ्या हायेस्टच गोष्टी दिलेल्या आहेत. इथं कोणकोणत्या कंपनी येतात तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. गुगल पुढे जाते, IITला जातं, इथे पण येते. असं नाही आहे की इथल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट होत नाही का, होतं. हे कळणं गरजेचं आहे. आता इथं कॉलेज तर खूप काही घेतलं मी, ICT आहे, PICT आहे ना, वालचंद कॉलेज आहे, खूप कॉलेजेस घेतलेले आहेत. कमीच मुलींसाठी स्पेशल करून. जर तुमचे कोणी आता इथून समोर येणार आहेत त्या मुलींना सांगा की खरंच हे कमिन्स कॉलेज खूप छान आहे, माहिती असलं पाहिजे. SPIT कॉलेज आहे, हे सगळे कॉलेजेस घेतलेत मी, जे काही कॉलेज टॉप कॉलेजेस आहेत. आता आजकाल काय झालेलं आहे की CSEच घ्यायचे विद्यार्थ्यांना. कोणाला जर विचारलं तुला कोणतं घ्यायचं भाऊ, अच्छा, म्हणजे CSEचे स्पेशलायझेशन. तुझं आणखीन कोण होतं 12वी, तुला कोणतं घ्यायचं आहे, कोणते घ्यायचे, काही ठरवलं का तू, काही ठरवलंय? CSE. तुला CSE, व्हेरी गुड. म्हणजे आता जेवढे 12वीचे विद्यार्थी आहेत आता सगळ्यांनाच काय पाहिजे, काय पाहिजे, CSE. आता कुठून द्यायचं बरं? काय बाकी ब्रँचमध्ये असं वाटतं का तुम्हाला किंवा आपण जर त्याच्यात जर एज्युकेशन केलं तर आपण बेरोजगार होऊ, असं वाटतं का? असं काही आहे का? तर मला सांगायचं CSE खूप छान आहे, खरंच आहे. कारण की त्याच्यामध्ये आता काही स्पेशलायझेशन्स पण आहेत, हे मी तुम्हाला आणखीन दाखवतो याच्यात. जसे की CSEमध्ये स्पेशलायझेशन्स आहेत, इतक्या आणखीन पण जास्त आहेत. मी जे काही मेजर आहे ते सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, AI ML आहे, ग्राफिक आहे ना, IoT आहे, ब्लॉकचेन आहे, क्लाउड कॉम्प्युटिंग आहे, हे भरपूर दिलं. बिझनेस मॅनेजमेंट आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, फुल स्टॉक डेव्हलपर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हा महत्त्वाचा. तुला काय करायचं आहे याच्यात, कोणतं स्पेशलायझेशन करायचं आहे? सायबर सिक्युरिटी. बरं, का करायचं आहे? आवड आहे, नक्की आवड आहे. बरं, आणखीन कोणाला, तुला काय करायचं आहे? AI ML, ओके. तुला बिझनेस मॅनेजमेंट. बरं, आता म्हणजे तुम्हाला जर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये जर स्पेशलायझेशन करायचं असेल तर तुम्हाला माहिती पाहिजेत सायबर सिक्युरिटीमध्ये जॉब खूप छान आहेत पण लेस जॉब आहेत. का बरं? कारण की येत्या 10 वर्षानंतर फ्युचर बदलू शकते, सांगता येत नाही. पण आपल्या इकडे आणखीन तेवढं काही सायबर सिक्युरिटीचं नाही आहे, माहीत पाहिजे आधी. म्हणजे मला असं सांगायचं आहे की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाण्याच्या आधी तुम्हाला आफ्टर 4 इयर काय असेल, कोणता काळ असेल हे कळणं गरजेचं आहे. कारण की 4 वर्षांनी तुमची डिग्री कंप्लीट होणार आहे. 4 वर्षानंतर माझं फ्युचर काय असेल हे कळणं गरजेचं आहे. बरं, मग 4 वर्षानंतर काय होणार आहे हे तर महत्त्वाचं आहेच, पण हिच्यानंतर येणाऱ्या 20 वर्षानंतर काय होणार आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. कित्येक कंपन्या बघतो तुम्ही, जर ले ऑफ जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आत्ता मायक्रोसॉफ्टने सर 6,000 लोकांना बाहेर काढले. ठीक आहे, किती? आता हे लोक का बरं बाहेर पडलेत याचा कधी विचार केला का तुम्ही? म्हणजे मला सांगायचं आहे, तुम्ही फार मोठ्या तुमच्या जीवनातला हा तुमच्या ग्रॅज्युएशनचे जे 4 वर्ष आहेत हा फार मोठा निर्णय असणार आहे. हे 4 वर्ष तुम्हाला खूप काही उंचीवर घेऊन जाऊ शकतात किंवा खूप काही पाठीमागे सुद्धा आणू शकतात. जसं की एक साधं एक्झाम्पल सांगतो, याच्यासोबत कम्पेअर करणं चुकीचं आहे पण तरी शेअर करतो. मी विद्यार्थी असताना आमच्या काळामध्ये एक DED नावाचा एक फार जास्त कोर्स चालायचा आहे आणि जसं की DED झाल्यानंतर आमच्या वेळेस असं झालं की लोकांना जॉबच नाही. आता बाकीच्या गोष्टी बोलणं बरोबर नाही आहे, ते विषय काढणं, पण सांगतोय की तुम्हाला माहीत पाहिजे आता DED झालेले प्रत्येक घरात जर ग्रामीण भागात जर गेले त्यांना विचारलं तुमचं शिक्षण काय झालं, हां ग्रॅज्युएशन DED झालं, हा ना, MAd झालं, असं सांगतील आणि सगळे बेरोजगार दिसतील तुम्हाला. तर तुम्हाला माहिती पाहिजे
की मी का बरं असं म्हणतोय 4 वर्षानंतर तुमचं काय फ्युचर आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. नंतर दुसरी गोष्ट 20 वर्षानंतर का बरं बोललो असेल मी. 20 वर्षानंतर तुमचं वय 40 वर्ष होणार आहे. म्हणजे आता तुमचा कोर्स हा जो काही तुमची 4 वर्षाची डिग्री आहे 20-21 वर्षाच्या दरम्यान कंप्लीट होईल. नंतर 40 वर्षानंतर जर तुम्हाला कुठून एखाद्या कंपनीने बाहेर काढलं तर माणसाची काम करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते. नंतर जॉब सर्च करणं हे फार कठीण असतं. म्हणून तुम्हाला सर्वात आधी काम करायचं आहे की मी जी फील्ड निवडतोय त्याचं फ्युचर काय आहे 4 वर्षाने माझं प्लेसमेंट होईल का नाही होईल हा प्रश्न विचारायचा आहे. दुसरा 40 वर्षानंतर मला या मार्केटमध्ये टिकायचं आहे. आता एक तुम्हाला सांगतो तुमचं सर्व इथलं जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी मला एक सांगितलं की CSE घ्यायचं आहे. खूप छान निर्णय आहे. या निर्णयाला माझा पाठिंबा असणार आहे. पण जर तुम्हाला तुमच्याकडे पेशन्स असतील बसण्याची कॅपॅसिटी असेल तरच तुम्ही CSE कडे यावं. दुसरा पॉईंट असा आहे तुम्हाला नेहमी अपडेट राहावं लागेल. अपडेट दरवर्षी 1 वर्षाने 2 वर्षाने वेगवेगळे मार्केटमध्ये बघा. मी ज्या वेळेस विद्यार्थी होतो मला कोडिंग काही माहिती नव्हतं आहे की नाही. आता कोडिंग शिका. AI आलं, ML आलं, जे काही येईल हे सगळं तुम्हाला स्वतःला अपडेट व्हावं लागेल तरच तुम्ही या फील्डमध्ये यायला पाहिजे. मी भीती घालत नाही किंवा मी तुम्हाला असं सांगत नाही की पुढचं भविष्य खूप बेकार जाणार, तसं नाही. तुम्ही जर खरंच जर स्वतःला अपडेट होऊ इच्छुता तर खूप छान गोष्ट आहे. कारण की काळानुसार बदल केलाच पाहिजे. आता आम्ही एक शिक्षक होतो. पहिल्यांदा आधी आम्ही वहीवर शिकवायचो, नंतर बोर्डवर शिकवायला लागलो सर. बोर्डवर शिकवता आम्ही व्हाईट बोर्ड आला, नंतर ब्लॅक बोर्डवरून व्हाईट बोर्डवर आला, नंतर स्मार्ट बोर्ड आला. म्हणजे कसलं बदल करावं लागतं हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जर स्वतःला अपडेट करायचं असेल तर नक्कीच CSE मध्ये या. तुम्हाला याच्यात खूप काही. आता माझ्या मताने मला जर कोणी विचारलं असतं सर आम्ही एक ॲव्हरेज स्टुडंट आहेत आम्हाला सजेशन पाहिजे तर CSE मध्ये स्पेशलायझेशन करायचं असेल तर नंबर 1 डेटा सायन्स येऊ शकता तुम्ही. एक सगळ्यात चांगलं. आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग 10 वर्षापूर्वी मी बघितलेलं मार्केट, आत्ताचं बघितलेलं मार्केट आणि येणाऱ्या 10 वर्षानंतरचं मार्केट सॉफ्टवेअर इंजिनिअरबद्दल मला नाही वाटत की खूप काही मोठे चेंजेस होतील किंवा जॉब जास्त एकदम छान राहणार आहे असं माझं मत आहे. म्हणून तुमच्या म्हणणं माझ्या मताने. आणि दुसरी आहे आता एका विद्यार्थ्याने सांगितलं की सर मला सायबर सिक्युरिटी छान आहे फक्त मी सांगतो जॉब लेस आहे, फक्त कमी जॉब्स असतात तिच्यात. आणखीन एका जणाने AI ML सांगितलं. आता म्हणजे मी असं डिमोटिवेट करत नाही आहे. कदाचित काही जणाला वाटू शकते सर काही डिमोटिवेट करण्यासाठी आले काय, असं नाही. तुला जर खूप असं काही एक्सलंट विद्यार्थी असतात आहे ना आणि त्याचं मार्केट माहिती नाही, येत्या 5 वर्षात 6 वर्षात काय होईल काही सांगता येत नाही, तर AI ML खूप छान आहे पण तिच्यासाठी तुला एक्स्ट्रा एफर्ट्स थोडंसं स्मार्ट वर्क करावं लागेल. निश्चितच तुझ्यासाठी पण चांगला असेल पण त्याच्यासाठी स्मार्ट वर्क महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे माहिती पाहिजे. ज्यांना बिझनेसमध्ये खूप आवड आहे, आजकाल तुम्हाला माहिती आहे घर बसल्या बसल्या लोक बिझनेस करून राहिलेत आहे ना, तर खूप छान आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स थोडंसं, नाही तर काही जणाला असं असतं मराठीत एक म्हण आहे तूप खाल्ले की रूप आलं पाहिजे, तर तसं नाही, थोडंसं पेशंट व्हायला पाहिजे. नाही तर सर मी आज चालू केलं आणि आज माझा बिझनेस बूस्ट झाला, बिलकुल मुकेश अंबानी माझ्या शेजारी बसतो सर, तर असे स्वप्न नका बघू. थोडासा वेळ लागत असतो प्रत्येक गोष्टीला आणि त्याच्यासाठी पेशन्स पाहिजे असतात. ठीक आहे. त्यानंतर आता काही जणांना मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्यांच्याबद्दल मी माहिती दिली. आणि मी तुम्हाला आणखीन एक सांगू इच्छितो की सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यांना एका ठिकाणी बसणं होत नसेल, पेशंट नसतील, तर CSE न घेता काही गव्हर्नमेंटचे जॉब भेटू शकतात. असली पण काही इंजिनिअरिंगचे ब्रँचेस आहेत, त्या पण तुम्ही करून गव्हर्नमेंट जॉबमध्ये, काही जणाला असतं ना आवड मला गव्हर्नमेंट जॉब करायचा असेल तर करू शकतात. तिच्यासाठी तुम्हाला सर्वात छान छान ब्रँच आहे, सिव्हिल आहे ना, घेऊ शकता. आता मला एक सांगा, सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचा ओढा इकडे आहे, कोणाला तरी तिकडे जावं लागणार. एक दिवस असा येऊ शकतो, पॉसिबिलिटी आहे, सिव्हिल इंजिनियर भेटणार नाही, पॉसिबिलिटी आहे. हे कन्स्ट्रक्शन थांबणार आहे का? आता गव्हर्नमेंटच्या मोठमोठ्या कंपन्या ते थांबणार आहेत का? त्यांना इंजिनियर लागणारच आहे ना. म्हणजे मला सांगायचं की बा आपल्याला जर खूप चांगले पर्सेंटाईल नसतील, आता माझ्याकडे सर कॉल असतात, सर 5 पर्सेंटाईल आहेत, CSE पाहिजे,
त्याला म्हटलं थांब भाऊ, आता मीच कॉलेज उघडतो आणि तुला ॲडमिशन देतो. तर काय म्हणायचं तरी काय? म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपले पर्सेंटाईल पाहून जर आपल्याला नंबर लागत नसेल, आता मी काही कॉलेजचं नाव घेऊ शकत नाही इथे, त्याच्यामुळे सोडून देतो हा विषय. फक्त उदाहरण देतो. एक विद्यार्थी आहेत, एक कॉलेज आहे, आणि तो एक कॉलेज सर आपल्या जवळचं कॉलेज आहे, सर सुनील सरांना माहीत आहे. एक गाडी आहे, डेमो नावाची गाडी, पहिल्यांदा म्हणजे लोकांना अपडाऊन करण्यासाठीच होती. ती गाडी गेली तर कॉलेज चालू, गाडी नाही गेली तर कॉलेज बंद. सर मला तिथं CSE करून राहिलो मी. आता मला म्हणायचं तू कशाला शिकून राहिला बाबा, काही अर्थ आहे का सर? तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही कधी कधी ज्यांना लो पर्सेंटाईल आहेत यांनी ब्रँच बघू नका, कॉलेज बघा. नाही तर काही जण फक्त ब्रँचवरच फोकस करतात. मला ब्रँचेस पाहिजे, कोणती CSEच पाहिजे, कुठेही असली तरी चालते, कसलीही असली तरी चालते. काय फायदा आहे? तर त्यासाठी तुम्ही एक नीट लक्ष द्या की अशा वेळेस ज्यांना लो पर्सेंटेज त्यांना मी मुद्दामून सांगतोय, त्या लोकांनी 100% विचार केला पाहिजे की मला कॉलेज पण पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे? तर कॉलेज बघा. असं नका करू की ज्या कॉलेजमध्ये काहीच ना, 4 भिंते आहेत, उगीच लेक्चर होत आहेत, बाकी काहीच नाही आहे तिथे. तर असं करू नका. निश्चित तुम्ही त्या ठिकाणी कॉलेज बघितलं पाहिजे. कॉलेज बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. आणि म्हणून सांगतो, चांगल्या कॉलेजला तुम्हाला सिव्हिल भेटत असेल, ENTC भेटत असेल, ना मेकॅनिकल भेटत असेल, तर काही हरकत नाही, तिथं घ्या, आहे ना. आता काही कधी आम्ही खूप विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय, किंवा COPला जर तुम्हाला बाकी ठिकाणी एखादा साध्या कॉलेजमध्ये CSE भेटत असेल, तिथं तुम्ही घ्या ना, सिव्हिल घ्या, काय हरकत नाही. तिथं तुम्ही मेकॅनिकल घ्या, तिथे ENTC घ्या, पण COP कॉलेज घ्या. तर तिथं कॉलेज पाहिलं पाहिजे, एक लक्षात घ्या. तर मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की तुम्हाला काही कॉलेजमध्ये तुम्ही ज्यावेळेस ब्रँच न पाहता कॉलेज पाहिलंच पाहिजे. दुसरा एक मुद्दा आहे माझ्याकडे असा की जर तुम्हाला CSE जर भेटत नसेल तर काही ब्रँचमधून तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबवाल्यांना सुद्धा ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे. मी सिव्हिल ब्रँच सांगतो, मेकॅनिकल ब्रँच आहे, ENTC आहे, इलेक्ट्रिकल आहे, याच्यातून तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब भेटतात. तर तुम्ही बाकी ब्रँच घेऊन सुद्धा गव्हर्नमेंट जॉबमध्ये सुद्धा जाऊ शकता. ती एक ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे. ज्यांना CSE म्हणजे बसण्याची कॅपॅसिटी नसेल जास्त, त्या विद्यार्थ्यांनी इकडे निश्चित जायला पाहिजे. निर्णय घेताना खूप विचारपूर्वक निर्णय घ्या. कारण की मी तुम्हाला पहिल्यांदा सुद्धा बोललो आहे, 4 वर्षानंतर आणि 20 वर्षानंतर, म्हणजे तुमचं वय 40-42 असलं पाहिजे, त्यावेळेचा दोन्ही वेळेचा तुम्हाला निर्णय आज घ्यायचा आहे. कारण की आजची वेळ, हा निर्णय, आजचा जो निर्णय 40 वर्षानंतर निश्चित तुम्हाला आठवेल, मी घेतलेला निर्णय हा योग्य होता का, हे तुम्हाला त्यावेळेस विचारण्याची वेळ येणार आहे. ठीक आहे? आता प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, खूप काही तुम्हाला इथं, आता मी इतकं काही एक्सप्लेनेशन करत बसणार नाही आहेत. सांगायचं फक्त तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही ब्रँच वाईज ज्यावेळेस विचार करता, आता मी काही कॉम्प्युटर सायन्स IT कसले जॉब्स असतात, काय असतात, थोडक्यात जर असं सांगणार आहे इथे. बघा, सॉफ्टवेअरमध्ये AI/ML, डेटा सायन्स आहे. सॅलरी तुम्हाला एक ॲप्रॉक्झिमेटली आहे, म्हणजे हिच्यामध्ये व्हॅरिएशन होऊ शकते. आता तुम्ही जर उगीच, मी जसं सरांना आत्ता बोललो आहे की उगीच ते कॉलेज आहे म्हणजे ट्रेनवर डिपेंड आहे सर, त्यांच्यामध्ये काय असले पॅकेज भेटणार नाही ना. नाही तर काय एखाद्याला वाटेल की सरनं म्हटले होते बाबा, मग आता आपल्याला बी एखाद्या ठिकाणी घेऊन टाकू ॲडमिशन आणि हे पॅकेजचं मस्त स्वप्न पाहणं चालू केलं आजपासून. तर असं काही होणार नाही. ज्याला रेग्युलर कॉलेज लागेल, रेग्युलर तुमचं प्रॅक्टिकल, सगळ्या गोष्टी रेग्युलर असतील, तर तुम्हाला जर हे कॉम्प्युटर सायन्स किंवा IT क्षेत्रामधले केलेल्या कोर्सेसवर तुम्हाला 6 ते 16 लाख पर ॲनम असल्या प्रकारचे पॅकेज भेटतात. टॉप पण भेटलेले आहेत, 50पर्यंत पण भेटलेले आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट, TCS आहे, इन्फोसिस, भरपूर कंपन्या आहेत. तुम्हाला प्लेसमेंट होतं, चांगलं कॉलेज असेल तर. AI आणि MLमध्ये पण, आता हेल्थ केअर, फायनान्स, रोबोटिकमध्ये पण जॉब भेटतात. सॅलरी तुम्हाला 6 ते 12 LPA भेटणार आहे. आणि काही लोकांना चांगले पण पॅकेजेस भेटले, तिथं मी लिहिलेले आहे. ॲमेझॉन, तुम्हाला चांगल्या कंपन्या प्लेसमेंट करू शकतात. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहेत, है ना, ऑटोमोटिव्ह आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे. सॅलरी तुम्हाला 4 ते 8 लाख पर ॲनम पण भेटू शकते. तुम्हाला टाटा मोटर्स आहे, महिंद्रा आहे, इस्रोमध्ये सुद्धा आहे ना, चांगले जॉब भेटायला लागले आहे. कारण की हिच्या आधी आपल्याकडे फक्त नासामध्ये जास्त जॉब पाहण्याची हे होतं, पण आता इस्रो आलेलं आहे आपल्याकडे. तर तुम्हाला तिथं खूप काही ऑपॉर्च्युनिटी भेटून राहिल्या. त्यांच्या एक्झामसुद्धा आहेत.
त्या पण तुम्हाला जेव्हाही तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर खूप काही एक्झाम असतात, त्यांची माहिती घेणं गरजेचं असतं. त्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कन्स्ट्रक्शन आहे, सॅलरी 3 ते 8 लाखापर्यंत पण भेटू शकते. L&T आहे, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट पण आहेत, भरपूर प्रोजेक्ट असतात, त्याच्यावर त्यांना इंजिनियर लागतात. म्हणून म्हणतोय की तुम्ही बाकी पण केलं पाहिजे असं CSE आणि सर्व विद्यार्थ्यांनाच वाटतं CSE करायचं. मला तर वाटतं काही ठिकाणी आता सिव्हिल चालतं का नाही काय माहीत. म्हणजे असल्या प्रकारची जर थोडंसं पुणे, मुंबई मोठमोठाले थोड्याशा सिटी जर सोडल्या, एकदम थोड्याशा लहान सिटीत जर गेलं तर मला वाटतं तिथं सिव्हिलला ॲडमिशनच नाही आहेत, आहे ना. तर आहे, पण इकडे पण आहे जॉब. त्यानंतर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे, याच्यात पॉवर आणि ऑटोमेशनमध्ये सुद्धा जॉब्स आहेत. तिच्यामध्ये पण चांगलं पॅकेज भेटते, तुम्ही बघू शकता 5 ते 20 लाखापर्यंत आहे. सिमन्स आहे, भरपूर कंपन्या आहेत. आता कंपन्यांचं नाव घेणे तर शक्य नाही आहे. इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स आहे, तिच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले जॉब भेटू शकतात. मी इथं तुम्हाला जर वाचायचं असेल तर खाली कंपन्यांचे नावसुद्धा लिहिले आहेत. केमिकल इंजिनिअरिंग आहेत, तर हिच्यामध्ये 6 ते 25 लाखापर्यंत आत्तापर्यंत भेटलेले पॅकेजेस आहेत, ते पण बघू शकता. पेट्रोलियम इंजिनिअरिंग आहे. आता तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे ते पण बघा. मी बघत असताना मला एक असं आढळलं, मी एका विद्यार्थ्याला विचारलं की बाबा तुला CSE का पाहिजे. सर, माझ्या सिनियर, माझ्या सोबतचे, माझ्या गावातले सगळ्यांनी CSE घेतलं म्हणून मला CSE. म्हणलं तुला काय माहिती आहे CSEबद्दल. काहीच माहिती नाही. मग का बरं घ्यायचं. नाही सर, त्याच्यात खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. अरे बाबा, त्यांना ऑपॉर्च्युनिटी भेटल्या म्हणजे तुम्हाला भेटतील का. एक दिवस सॅच्युरेशन हिच्यामध्ये पण होणार आहे. आणि हिच्यात का 100% प्लेसमेंट आहे का, असं नाही आहे. हिच्यात पण काही प्रमाणात का होईना काही मुलांना जॉब नाही भेटलेले, त्यांना खूप स्ट्रगल करायचं काम पडलेलं आहे. ठीक आहे. तर मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बाबा तुम्ही जेव्हाही इंजिनिअरिंग करतायत तर इंजिनिअरिंगमध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण त्या तुम्हाला कळाल्या पाहिजे, तुम्हाला समजल्या पाहिजे. आणि जर समजल्या आणि आत्तापासून जर अभ्यासाला लागला तुम्ही की आपल्याला करायचं काय. आता मला वाटतं आणखीन CETचा रिझल्ट लागला नाही, करेक्ट आहे. या हप्त्यात लागण्याची एक पॉसिबिलिटी असू शकते. तर तुम्ही आत्तापर्यंत जे म्हणताय CSE घ्यायचे घ्या, पण घेताना हा विचार नक्की करा की मला करायचं काय आणि काय नाही करायचं. ठीक आहे. निश्चित करसाल. तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न माझ्यासमोर मांडू शकता, जेणेकरून की मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. तुमच्या काही अडचणी आहेत का. थँक्यू सर, खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही. फक्त आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज वर्सेस SPPU याच्याबद्दल आम्हाला जर मार्गदर्शन केलं तर खूप योग्य राहील. आता याच्यावर बरं ठीक आहे, ओपनली बोलणं थोडंसं अवघड असतं. ठीक आहे, पण जनरल नॉलेज म्हणजे जर एखादा विद्यार्थी आता बघा, आता तुम्हाला कुठं ॲडमिशन घ्यायचं. माझ्या मुलीसाठी म्हणजे ऑब्व्हियसली जसं तुम्ही बोलताय CSE कडेच आहे, बट आम्ही मेकॅनिकल विथ रोबोटिक्स हे एक म्हणजे विचार करत आहोत. नाही, तुम्हाला CSE घ्यायचं तर घ्या असं मी म्हणत नाही. तुमच्या विद्यार्थ्याचा विचार असला पाहिजे तो. एक्झॅक्टली. माझा विरोध नाही आहे त्याला, नीट लक्षात घ्या. माझा CSEला बिलकुल विरोध नाही. पण जर तुम्हाला तिच्याबद्दल खरंच अभ्यास आहे का, नसेल तर अभ्यास करा आणि नंतर निर्णय घ्या. मी काय म्हटलं, कोणाच्या सांगण्यावरून निर्णय नाही घ्यायचा. आता तुमचं म्हणणं डीम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं, घेऊ शकता. डीम युनिव्हर्सिटी पण काही काही खूप छान आहेत, त्यांनी खूप काही मेंटेन करतात. फक्त आता प्रश्न आहे याचा, तर तुम्ही प्रत्येकाची परिस्थिती असेलच. मी आता तुम्हाला एक दुसऱ्या याच्यावर आणखीन बोलणार होतो. बरं झालं तुम्ही प्रश्न विचारलात. तुम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंग करणार, आपण जे काही पैसे खर्चणार आहात, आहे की नाही, तर ते योग्य ते खर्च करणार आहात का हे विचारणं गरजेचं आहे. आता मला सांगा, आपण एखाद्या डीम युनिव्हर्सिटी, सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी असेल तिच्याकडे जातो, याचा अर्थ काय की आपल्या विद्यार्थ्याला, जे काही तुमचा मुलगा मुलगी असेल त्याला कमी पर्सेंटेज येत असेल कदाचित, करेक्ट आहे ना, आणि म्हणून आपण तिथे जातो. पण त्यांची तयारी आहे का तिथपर्यंत जाण्याची, करण्याची तयारी आहे का हे तुम्हाला माहिती असतं. हे बघा, आपल्या मुलाबद्दल कधी कधी काही जणांचं असं असतं की पर्सेंटेज न पडण्याचं कारण असतात. हेल्थ इश्यू असू शकतो, काही जण खूप हुशार असतात पण अभ्यास होत नाही बरोबर, काही प्रॉब्लेम असतो, पर्सनल प्रॉब्लेम असू शकतो. तर तुम्हाला आधी चौकशी करायची आपल्या विद्यार्थ्याचीच, आपल्या मुलाची मुलीची, बघायचं की खरंच आपली ती मुलगी मुलगा करू शकेल का नाही, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि फ्युचर तिच्यामध्ये तुम्ही आज समजा 30 लाख रुपये खर्च करताय, तर त्याने पहिल्याच 3-4 वर्षामध्ये काढून देऊ शकतो का, हा पण प्रश्न विचारणं गरजेचं आहे. तर डीम युनिव्हर्सिटी मी खराब म्हणत नाही, काही काही खूप छान आहेत.
खूप छान करून पण घेतात, कारण की त्यांचं पण एक रेप्युटेशनचा प्रश्न असतो. कारण की त्यांना माहिती आहे जर आपला विद्यार्थी चांगल्या ठिकाणी नाही पोहोचला तर उद्या ॲडमिशन येणार नाही आहे ना. त्याच्यामुळे ते तेवढं मेंटेन करता. तुम्हाला फक्त आता तुमचा विषय आहे की तुम्ही देऊ शकता का, आहे की नाही. असू शकते चांगलं, पण आता काही काही ग्रामीण भागातल्या कॉलेजमध्ये तर काहीच खरं नाही आहे. त्यापेक्षा तर खूप छान आहेत. काही काही तर मी स्वतः व्हिजिट केली, तिथं बघितलं की खूप छान इन्व्हायरमेंट आहे, खूप छान तिथलं प्रॅक्टिकल लॅब, प्रोफेसर लोक खूप नामांकित आहेत आणि खूप छान पण करून घेतात. ठीक आहे, नेक्स्ट. सर CSE आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग बेसिक फरक काय आहे? काय सर? CSE आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग जवळपास सारखेच आहेत सर, खूप काही फरक नसतो. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी आता एक स्पेशलायझेशन तुम्हाला सांगितलं, हिच्यात जवळपास 42-44 विषय असतात, पूर्ण मिळून सांगतो. त्याच्यामुळे 7-8 विषयाचा जे काही सेमिस्टर असतं त्याच्यामध्ये फरक असतं ते, है ना. जास्त काही फरक नसतो, काही विषयामध्ये फरक आहे. आणखीन काही? बिझनेस मॅनेजमेंट जर CSE मध्ये करायचं असेल हां. तो कुठल्या कॉलेजमध्ये अवेलेबल असणार? आणि त्याच्याबद्दल मी आतापर्यंत कधीच ऐकलं नाही, ते आज पहिल्यांदा ऐकलंय मी. अच्छा, बरं. आता बिझनेस मॅनेजमेंटची तुम्हाला एक माझं एक चॅनल आहे PGMN, ठीक आहे. मी तिच्यावर आता एवढ्या कॉलेजचं नाव नाही सांगू शकणार मी इथे, पण त्याची लिस्ट तुम्ही जर गुगलवर गेला तर तुम्हाला भेटेल कोण्या कोण्या कॉलेजमध्ये. काय झालं की काही काही कॉलेजने नवीन नवीन कोर्सेस काढतात, ठीक आहे. जसं आता AIML पहिल्यांदा फक्त इथं होतं, आजकाल छत्रपती संभाजीनगर तुम्ही जर नांदेडला गेले तर तिथे पण आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. तर प्रत्येक कॉलेज दरवर्षी बदलत राहतात. तर तुम्हाला एक लिस्ट भेटून जाईल तुम्ही जर गुगलवर गेला तर, आहे ना. स्पेशल टाकाय CSE स्पेशलायझेशन फॉर बिझनेस मॅनेजमेंट, ठीक आहे. चालत. तर जाता जाता आता आम्ही एक शिक्षक आहे आणि शिक्षकांची एक इच्छा असतं की विद्यार्थ्यांनी खूप काही करावं, आहे ना. आम्ही त्या पद्धतीने 2 वर्ष मुलांना 11वी-12वीत आम्ही फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक या यूट्यूब चॅनलवर 2 वर्ष कंटिन्यू शिकवतो विद्यार्थ्यांना. आणि शिकवत असताना भरपूर मोटिवेशन पण करत असतो. आणि त्याच्यामुळे थोडक्यात माझी इच्छा काय असते तर टेक्निक जानने वाला युवा अब्दुल कलाम बने, IIT NIT से पढ़ने वाला छात्र नासा के लिए नहीं बल्कि इसरो के लिए काम करे, हम क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, कबड्डी खेले तो भारत देश के लिए खेले, अगर कोई हेमा दास दौड़कर नारी सशक्तिकरण का उदाहरण देते हुए स्वर्ण जीते तो भारत देश के लिए जीते, हमारा गांव का युवा आगे आए और देश हित में नीरज चोपड़ा जैसे भाला फेंके, रचना ऐसी रची जाए कि साहित्य का नोबेल भारत को प्राप्त हो, हम शिष्टाचार युवा अपनाए जो जापान के पहले भारत का नाम हो, पर्यावरण संरक्षण के साथ अतिथि भोग की भावना को जागरूक करने की आवश्यकता है, जो युवा दौड़ सकता है दौड़े, जो चल सकता है चले, जो रेंग सकता है रेंगे, परंतु अपने कर्तव्य का निर्वहन अवश्य करे। सिंह की गर्जन भांति नेतृत्व क्षमता के साथ मैं सभी को युवाओं को आह्वान करना चाहता हूँ, उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, ये देश है पुकारता पुकारती माँ भारती। आणि याच्यानंतर फक्त आणखीन एक अटल बिहारी वाजपेयीची मला एक कविता फार छान वाटतं. भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है, भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है, ये चंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, अर्पण की भूमि है, इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है, हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद कोई हमारी अस्थियों को कान लगा के सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। जय हिंद, जय भारत।